एक तर महाराष्ट्र कुस्तीकर परिषद जी आदरणीय स्वर्गवासी मामासाहेब मोहोळ यांनी अनेक वर्षांपासून सुरू केली होती, पैलवानांना न्याय देण्यासाठी, मातीतल्या खेळाला ताकद देण्यासाठी, आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी या संघटनेमध्ये लक्ष दिलं। आज पवार साहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक पैलवानांच्या पाठिंबाने जिल्हा संघटना, शहर संघटना आणि महाराष्ट्र कुस्तीकर परिषदेचे सर्व पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की ही लढत जी आपण आता लढणार आहोत, तर हे जे इलेक्शन होणार होतं ते बिनविरोध व्हावं, आणि हे बिनविरोध झाल्यानंतर मी सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना यांनी अध्यक्ष म्हणून तिथं निवडलेलं आहे। अनेक असे चांगले पदाधिकारी आज निवडलेले गेलेले आहेत, आणि नक्कीच हे सर्वजण मिळून आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून कुस्तीला, पैलवानांना आणि या खेळाशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। विजय बराटेंची सचिवपदी निवड झाली, यापूर्वी बाळासाहेब लांडगे होते। विजय बराटे तसे तरुण आहेत, कितपत न्याय देऊ शकतात? 100% न्याय देऊ शकतात। आम्हाला वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन आहे, आणि युवा म्हणून युवकाला जी ताकद असते ती ताकद तिथं आहे। धडाडीचे निर्णय हे युवा घेऊ शकतात, म्हणजे मार्गदर्शन आणि धडाडीची ताकद या दोघांचं कॉम्बिनेशन आता या संघटनेमध्ये झालेलं आहे। विजयभाई बराटे हे जनरल सेक्रेटरी आता झालेले आहेत, त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं धवलसिंह मोहिते पाटील हे कार्याध्यक्ष झालेले आहेत, त्याच्याच बरोबर अनेक उपाध्यक्ष आहेत, त्याच्याच बरोबर टेक्निकल सेक्रेटरी बंकट सर असतील, खजिनदार सुरेशजी पाटील असतील, विभागीय सचिव असे अनेक मान्यवर तिथं आहे, आणि पवार साहेब हे मेंटर म्हणून तिथं राहणार आहेत। त्यामुळे ह्या सगळे लोक हे अतिशय प्रामाणिकपणे आजपर्यंत कुस्तीसाठी लढत आलेले आहेत। याच्या पुढे सुद्धा आम्ही सर्वजण आणि ह्या सर्व लोकांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये त्या खेळाला न्याय देण्याचा, खेळाडूंना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न इथं सुद्धा कुस्तीला व पैलवानांना, सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन। ते प्रो लीग तुम्ही घेणार का? जे क्रिकेटचे जसे प्रो लीग होते बाळासाहेबांनी जे बंद केले, आता सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अध्यक्ष झालेलो आहे, आणि अध्यक्ष म्हणून माझी एक ड्युटी आहे, एक जबाबदारी आहे की सगळ्यांना विश्वासात घ्यायचं, मग एखादा निर्णय तिथं घ्यायचा। या बाबतीतली चर्चा कुठेही आमच्या सर्व सदस्यांबरोबर झालेली नाही। ती जशी होईल, जसा कुठला निर्णय तिथं घेतला जाईल तो नक्कीच आपल्या सर्वांना आम्ही सांगू। पण तुम्ही सुचवलेला जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा, आणि याच्या आधी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय यशस्वी प्रयोग तो झाला होता। परत एकदा जसं क्रिकेटमध्ये सुद्धा पूर्वी तो प्रयोग झाला होता, काही काळ बंद पडला, आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा संधी मिळाली क्रिकेट लीग घ्यायची। तसंच इथं होतंय का ते सर्व सदस्यांशी बोलून मी आपल्या सर्वांना सांगतो। थँक्यू। राहिला होता